विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मार्च 2022 ची परीक्षा अगदी जवळ आलेली आहे। मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शाळेमध्ये नियमित वर्ग झालेले नाहीत आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा। परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असेल, कोणत्या प्रश्नांचा समावेश केला जाईल, त्याचबरोबर कोणता प्रश्न किती गुणांसाठी असेल हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे यासाठी राज्य शासनाने प्रत्येक विषयाची क्वेश्चन बँक निर्माण केलेली आहे। तर आज आपण या व्हिडिओ मार्फत इतिहास राज्यशास्त्र या विषयाची जी क्वेश्चन बँक आहे ती आपण पाहणार आहोत। या विषयाची क्वेश्चन बँकवर प्रत्येक पाठावर आधारित क्वेश्चन बँक निर्माण केलेली आहे। तर आज आपण या व्हिडिओ मार्फत पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठावर आधारित जी क्वेश्चन बँक आहे ती आपण पाहणार आहोत। पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील पाठाचा समावेश करूया। तर पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठावर आधारित क्वेश्चन बँक आपण पाहूया। यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। यासाठी पर्याय अ व्हॉल्टियर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके आणि ड कार्ल मार्क्स। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ व्हॉल्टियर। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला। यासाठी पर्याय अ कार्ल मार्क्स, ब मायकेल फुको, क लुशिओ फेबर आणि ड व्हॉल्टियर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मायकेल फुको। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे द्वंद्ववादी विचार प्रणाली टिंबटिंब यांनी मांडली। यासाठी पर्याय अ व्हॉल्टियर, ब रेने देकार्त, क जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल आणि ड कार्ल मार्क्स। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल। त्यानंतर पुढील जे विधान आहे ते आपण पाहू। 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयाला आलेल्या टिंबटिंबमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली। यासाठी पर्याय अ एनल्स प्रणाली, ब द्वंद्ववाद विचारसरणी, क स्त्रीवाद आणि ड मार्क्सवाद। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एनल्स प्रणाली। त्यानंतर पाचवे जे विधान आहे ते म्हणजे वर्ग संघर्षाचा इतिहास टिंबटिंब याने मांडला। तर यासाठी पर्याय अ कार्ल मार्क्स, ब मायकेल फुको, क लुशिओ फेबर आणि ड व्हॉल्टियर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कार्ल मार्क्स। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। यामध्ये हा जो गट आहे या गटातील आपणास चुकीची जोडी ओळखायची आहे। त्यामध्ये एक जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल रिझन इन हिस्ट्री, 2 लिओपोल्ड व्हॅन रांके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, 3 हेरोडोटस द हिस्ट्रीज आणि 4 कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड। तर हा जो गट आहे यापैकी चुकीची जोडी आहे कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड। त्यानंतर दुसरा जो गट आहे तो आपण पाहू। रेने देकार्त आधुनिक इतिहासाचा जनक, 2 जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल द्वंद्ववादी विचारसरणी, त्यानंतर 3 मायकेल फुको ज्ञानाचे पुरातत्व आणि 4 कार्ल मार्क्स वर्ग संघर्षाचा इतिहास। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे रेने देकार्त आधुनिक इतिहासाचा जनक। त्यानंतर पुढील जो गट आहे तो त्यामध्ये 1 वैज्ञानिक संशोधन प्रायोगिक पद्धती, 2 आधुनिक इतिहास लेखन शास्त्रशुद्ध पद्धती, 3 गॉटिंगेन विद्यापीठ इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान आणि 4 एनएस प्रणाली ब्रिटिश इतिहासकार। तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 एनएस प्रणाली ब्रिटिश इतिहासकार। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। या ठिकाणी आपणास संकल्पना चित्र पूर्ण करावायचे आहे। या ठिकाणी संकल्पना चित्र आहे इतिहास संशोधनास सहाय्यभूत ज्ञानशाखा। तर त्यामध्ये 1 अभिलेखागार, 2 पुरातत्व, 3 भाषा रचनाशास्त्र आणि 4 नाणकशास्त्र। त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया। दुसरे संकल्पना चित्र आहे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत। तर युरोपातील महत्त्वाचे जे विचारवंत आहेत त्यामध्ये 1 रेने देकार्त,
त्यानंतर 2 लिओपोल्ड रांके, त्यानंतर 3 व्होल्टियर आणि चौथा जो युरोपातील महत्त्वाचा विचारवंत आहेत ते म्हणजे जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल. त्यानंतर प्रश्न दुसरा अ मध्ये तिसरा जो गट आहे तो म्हणजे पुढील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपणास तक्ता दिलेला असेल आणि यामध्ये जे काळ्या अक्षराने आहेत ते प्रश्नपत्रिकेमध्ये आपणास दिलेले असतील आणि लाल अक्षराचे आपणास भरावायचे आहे. या ठिकाणी ग्रंथ आणि ग्रंथकार दिलेले आहेत. तर हिस्ट्री हे प्रश्नपत्रिकेत दिलेले असेल, त्याचं ग्रंथकार आहेत हेरोडोटस. त्यानंतर रेने देकार्त हा ग्रंथकार, तर याने लिहिलेला ग्रंथ जो आहे तो म्हणजे डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यानंतर तिसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे दास कॅपिटल, तर हा ग्रंथ लिहिणारा ग्रंथकार जो आहे ते म्हणजे कार्ल मार्क्स. आणि त्यानंतर मायकेल फुको यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्यानंतर चौथा जो आहे ते म्हणजे व्यक्ती आणि त्यांचे वैशिष्ट्य. तर या ठिकाणी व्होल्टियर यांचे वैशिष्ट्य आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. त्यानंतर 2 सिमॉन दे बोव्वार स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात. त्यानंतर 3 मायकेल फुको ज्ञानाचे पुरातत्व. आणि 4 कार्ल मार्क्स, तर यांचे वैशिष्ट्य आहे वर्ग संघर्षाचा. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. यामध्ये द्वंद्ववाद म्हणजे काय आपणास टिप लिहायची आहे. तर याचे उत्तर 1 एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो, या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली. त्यानंतर 2 दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. अशी आपणास टीप लिहायची आहे. त्यानंतर आपण दुसरी टीप पाहूया. दुसरी टीप आहे एनएल्स प्रणाली. तर याचे उत्तर 1 राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच एनएल्स प्रणाली असे म्हणतात. त्यानंतर 2 एनएल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीयच नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मांडणारी एनएल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. त्यानंतर आपण पुढील टीप पाहूया. पुढील टीप आहे इतिहासकार. तर याचे उत्तर वेळोवेळी मिळालेल्या पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि 2 इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. त्यानंतर पुढील जो टीप आहे ती म्हणजे रेने देकार्त. तर याचे उत्तर फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात पुढील मताचा आग्रह धरला. त्यामध्ये 1 एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या निश्चित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये. त्यानंतर 2 एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत. त्यानंतर 3 इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रासारख्या ऐतिहासिक साधनाचीही विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. तर एक कारण आपणास असे लिहिता येईल की 1 वैज्ञानिक पद्धती प्रयोग आणि निरीक्षण याचा वापर करून सर्वकालीन नियम मांडणे शक्य होते. 2 इतिहास संशोधनात घटना या इतिहासात घडून गेलेल्या असतात व आपण निरीक्षणासाठी तेथे नसतो. त्यानंतर 3 त्या घटनाची वर्तमानात पुनरावृत्ती करता येत नाही. त्यानंतर 4 एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात
सार्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नसते, म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. त्यानंतर पुढील जे विधान आहे ते आपण पाहूया. पुढील विधान आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे उत्तर, एक, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. शिमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर दोन, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर तीन, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. आणि चार, सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेतून स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. तर याचे उत्तर, एक, मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. दोन, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचवणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजेच बदलाचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. त्यानंतर तीन, फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे दिलेल्या उताराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा जो उतार आहे या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये प्रश्न पहिला व दुसरा हा 1 गुणाचा असेल व तिसरा प्रश्न हा 2 गुणांचा असेल. तर या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आपण पाहूया. प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे ऐतिहासिक घटनाच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली. तर याचे उत्तर आहे, ऐतिहासिक घटनाच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू, सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे. तर याचे उत्तर, सर्वाधिक प्राचीन शिलालेख फ्रान्समधील लूर या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा. तर या प्रश्नाचे उत्तर 2 गुणांसाठी असेल आणि याचे उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याचे हे वेगवेगळे उत्तर येऊ शकते. तर याचे उत्तर सर्वसाधारणपणे आपणास असे लिहिता येईल की शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर माझे मत, शिलालेखामुळे आपणास आपला प्राचीन इतिहास समजतो. त्यानंतर शिलालेखातील लेखाच्या आधारे इतिहास लेखन करता येते. त्यानंतर शिलालेख हे दीर्घकाळ टिकून राहतात. एकंदरीत शिलालेखामुळे इतिहासावर उजाळा टाकता येतो. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा दीर्घ उत्तर प्रश्न असेल. यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर याचे उत्तर, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनाचा नसून जिवंत माणसाचा असतो. 2. मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. त्यानंतर 3. समाजातील सर्व घटना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. त्यानंतर 4. उत्पादन साधनाच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतात. 5. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. पुढील प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्ये कोणती. तर याचे उत्तर, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्ये. त्यामध्ये 1. या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. 2. हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतीचा संबंध
दैवी घटनाशी वा कथा कहाण्याशी जोडलेला नसतो. त्यानंतर 3, या प्रश्नाच्या उत्तरांना इतिहासातही विश्वासार्ह पुराव्याचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. त्यानंतर 4, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर 1, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रीच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यानंतर 2, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हार हिने मांडली. त्यानंतर 3, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. त्यानंतर 4, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. 5, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर 4था जो प्रश्न आहे तो म्हणजे लिओपोल्ड व्हॅन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. तर याचे उत्तर, लिओपोल्ड व्हॅन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते 1, इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. 2, इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनाशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तावेज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. त्यानंतर 3, या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. त्यानंतर 4, इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. आणि 5, इतिहास जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. तर मित्रो, अशा प्रकारे आज आपण क्वेश्चन बँकवर आधारित पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढील पाठाची माहिती घेण्यापूर्वी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.